शहादा नगरपालिकेच्या 6 विषय समित्यांवर भाजपची बिनविरोध निवड, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष। शहादा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली। पालिका सभागृहात भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व 6 विषय समित्यांवर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागली असून या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कानवरिया यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली। शहादा नगरपालिकेच्या एकूण 29 सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाचे 20 तर जनता विकास आघाडीचे 9 सदस्य आहेत। नगर अध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील हे लोकनियुक्त नगर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। सभागृहात भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व विषय समित्यांचे सभापतीपद भाजपकडे जाणार हे आधीच अपेक्षित होते। त्यानुसार अर्थ व नियोजन समितीच्या सभापतीपदी उपनगर अध्यक्षा माधवी मकरंद पाटील, बांधकाम समितीच्या सभापतीपदी संतोष वाल्हे, आरोग्य समितीच्या सभापतीपदी सुनील पाटील, शिक्षण समितीच्या सभापतीपदी भावना कदम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी गंगा ठाकरे तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी प्रदीप ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। दरम्यान पालिकेची तिजोरी मांडल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या 10 सदस्यांपैकी 8 सदस्य भारतीय जनता पक्षाचे तर 2 सदस्य जनता विकास आघाडीचे असणार आहेत। त्यामुळे स्थायी समितीवरही भाजपचे स्पष्ट बहुमत असून आगामी काळात पालिकेतील निर्णय प्रक्रियेत भाजपची भूमिका अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। जय श्रीराम। जय श्रीराम। आज आपल्या नगरपालिकेच्या सगळ्याच समितींचं वाटप झालंय आणि जे सभापती आपण नेमले आहेत त्या सगळ्यांचं सर्वात आधी तर अभिनंदन करते। सर्वप्रथम संतोष भाऊ वाल्हे यांना बांधकाम समिती, प्रदीप भाऊ ठाकरे पाणी पुरवठा, भावनाताई कदम यांना शिक्षण समिती, गंगूताई यांना महिला व बालकल्याण समिती आणि सुनीलभाई काशीनाथ पाटील यांना आरोग्य व स्वच्छता समिती, अशाप्रमाणे सगळ्याच आणि माझ्या स्वतःकडे नियोजन समिती, असं करून सगळ्याच समित्यांचं आपण वाटप केलं आहे। आणि आत्तापर्यंत नगरपालिकेचे जे काम थांबलेलं होतं 3 नोव्हेंबरपासून ते आत्ता आपण अगदी व्यवस्थितपणे करणार आहोत, कारण सगळेच तत्पर होते की कधी काम सुरू होणार एकदाचं। आणि समित्यांचं वाटप झालं नव्हतं तरी पण माझ्या सगळ्या भावांनी बहिणींनी काम सुरूच करून दिलं होतं, तर आता तर अगदी जोमानं आम्ही कामाला लागणार आहोत अशी नागरिकांना त्यांच्या अपेक्षावर आम्ही खरे ठरू अशी त्यांना ग्वाही देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।